नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गोल या तणनाशकाबद्दल माहिती बघणार आहोत. गोल हे तणनाशक कोणत्या पिकावर चालते, कोणत्या पिकावर नाही चालत हे आपण बघणार आहोत. गोल तणनाशकामध्ये कोणता घटक आहे हे आपण बघणार आहोत. आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. चला मित्रांनो, बघूया गोल या तणनाशकाची माहिती. मित्रांनो, गोल हे तणनाशक डव या कंपनीचे आहे. या गोल या तणनाशकामध्ये ऑक्सीफ्लोरोफेन 23.5% EC असे प्रमाण आहे. मित्रांनो, हे उत्पादन केमिकल स्वरूपात आहे. हे तणनाशका या श्रेणीमध्ये मोडते. या तणनाशकामुळे रुंद पानाचे तण नियंत्रणात आणले जाऊ शकतात. याचे प्रमाण मित्रांनो 2 मिलीलिटरला आहे. याचा प्रतिपंप 30 मिली 15 लिटर पंपासाठी वापरले जाते. 1 एकर फवारणी करता 300 मिली याचे प्रमाण आहे. याचा उपयोग बटाटा या पिकामध्ये केला जातो. लसूण, कांदा, भात, चहा, भुईमूग या पिकामध्ये सामान्यतः याचे वापर केले जाते. मित्रांनो, पिकामध्ये तण 3 ते 4 पानामध्ये असताना याची फवारणी करावी. डव गोल सामग्री घटक रासायनिक रचना हे आपण बघूयात. डव गोल हे ऑक्सीफ्लोरोफेन 23.5% EC आणि निष्क्रिय घटकासह तयार केले जाते, जे प्रभावी आणि निवडक तण नियंत्रण उपाय देतात. याची कार्य करण्याची पद्धती: गोल एखाद्या विशिष्ट प्रोटोफोर्फिरिनोजन ऑक्सिडेज नावाच्या एन्झाईमला रोखते. हे एन्झाईम सामान्यतः प्रकाशाच्या संपर्कात येताच हानिकारक पदार्थाचा साठा होतो. हे पदार्थ सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत सक्रिय ऑक्सिजन तयार करतात, ज्यामुळे पेशीचे नुकसान होते. हे तणनाशक सूर्यप्रकाशावर प्रभावीपणे काम करण्यासाठी अवलंबून असते. मित्रांनो, गोल हे एक प्रभावित संपर्क तणनाशक आहे, जे वार्षिक रुंद पानाच्या तणावर, काही गवतावर आणि काही बहुवार्षिक तणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. हे तणनाशक उगवणीआधी आणि उगवणीनंतर अशा दोन्ही तणावर नियंत्रण करते, ज्यामुळे तण नियंत्रणासाठी एक व्यापक नियंत्रण प्रदान करते. हे मित्रांनो आंतरप्रवाही तणनाशक आहे. हे होते मित्रांनो गोल या तणनाशकाबद्दल माहिती. आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि मित्रांनो, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.